हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार होतो टाटा स्टील T24 स्पर्धेच्या 9व्या राऊंडमधला गेम आहे आणि खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला रमेश भाऊ प्रज्ञानंद आणि काळ्या बाजूला जू एनजून. तर या डावात काय झालं ते आपण बघू. आपण बघितलं होतं की काही दिवसापूर्वी प्रज्ञानंदने डिंग लिरेनला हरवलं होतं. जो पुरुषांचा वर्ल्ड चॅम्पियन होता. जू एनजून ही महिलांची वर्ल्ड चॅम्पियन आहे. लेट्स सी या गेममध्ये काय झालं. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली E4. उत्तर आले E5, नाइट F3, नाइट C6, बिशप C4. युजली आपण बघितले की बिशप B5 ही चाल खेळून रुई लोपेज ओपनिंग खेळली जाते, पण इथं बिशप C4 ही चाल खेळून इटालियन ओपनिंग खेळलेली आहे, ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं नाइट F6. ज्यानंतर नाइट G5 आणि नाइट G5 ही चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की F7 प्यादं जे आहे त्याच्यावरती अटॅक आहे, म्हणून D5, E टेक्स D5, नाइट A5. तुम्ही बघितलं तर व्हाईट बिशपवर अटॅक आहे, म्हणून बिशप B5 चेक, C6, D टेक्स D टेक्स C6, B टेक्स C6, बिशप D3, नाइट D5, H4. आणि H4 ही चाल खेळण्यामागे तुमच्या लक्षात आलं असेल की नाइट D5 ही चाल खेळून काळ्या खेळाडूने क्वीनचा डायगोनल ओपन केला होता. सो H4 ही चाल खेळून त्या घोड्याला सपोर्ट दिलेला आहे. ज्यानंतर क्वीन C7, B3, H6, नाइट E4, पॉन F5, नाइट E2, C3, ब्लॅक नाइट टू F6, बिशप B2. फिएंकेटो बिशपचा वापर केलेला आहे. ज्यानंतर ब्लॅक बिशप D6, नाइट A3, E4. आता तुम्ही जर बघितलं तर व्हाईट बिशप जो आहे तो हळूहळू एका कोपऱ्यामध्ये ट्रॅप होतोय. सो या परिस्थितीमध्ये आता प्रज्ञानंदची चाल होती क्वीन E2. त्याने ही काळजी घेतली की E4 प्यादं है व्हाईट बिशप मारू शकणार नाही, कारण ते पिन झालेलं आहे. काळ्या खेळाडूचं उत्तर होतं कॅसलिंग. तिने आपला राजा जो आहे तो क्वीनच्या कॉलम मधून बाजूला घेतला. ज्यानंतर बिशप A6, कारण आपण बघितलं की व्हाईट बिशप हळूहळू एका कोपऱ्यात ट्रॅप होत होता. सो बिशप एक्सचेंजची ऑफर आता या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने दिलेली आहे. ज्यानंतर बिशप E6, काळ्या खेळाडूने ती ऑफर ऍक्सेप्ट केली नाही. तिने आपला बिशप जो आहे तो कायम ठेवलेला आहे. त्यानंतर नाइट C4 ही चाल खेळली. बिशप B4, कॅसल बाय व्हाईट. तुम्ही जर बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने क्वीन साइड कॅसलिंग केलेलं आहे, आणि अपोजिट साइड कॅसलिंग जेव्हा होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की गेम हे युजली अटॅकिंग होतात. सो हा गेम सुद्धा काही वेगळा नाही. तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी बऱ्यापैकी पीसेस जे आहेत ते अशा पद्धतीने ऍक्टिव्हेट केलेले आहेत की गरज पडल्यावर दोघेही एकमेकांवरती अटॅक करू शकतात. ज्यानंतर पुढची चाल होती नाइट B7, बिशप टेक्स B7, क्वीन टेक्स B7. आणि फायनली तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने आपला बिशप जो आहे तो एक्सचेंज केलेला आहे. आणि ते थोडंसं लॉजिकली म्हणायला हवं, कारण आपण मगाशी बघितलं होतं की बिशपचा जो डायगोनल आहे तो डायगोनल एक तर पूर्णपणे ब्लॉक तरी झालेला आहे, किंवा महत्वाचे स्क्वेअर्स जे आहेत ते काळ्या खेळाडूने कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे तो बिशप फारसा काही गेम मध्ये ऍक्टिव्हेट नव्हता. तर फायनली तो एक्सचेंज केलेला आहे. ज्यानंतर F3, रूक A2 E8, नाइट E5. आणि नाइट E5 वरती आलेला आहे. E5 हा स्क्वेअर पांढऱ्या नाईट साठी खूप महत्वाचा मानला जातो. म्हणजे इतका की एका गेम मध्ये कोणत्या तरी एका खेळाडूने असं म्हणलेलं आहे की पुट युअर नाइट ऑन E5 अँड चेकमेट फॉलोज. म्हणजे असं की तुम्ही जर तुमचा नाइट E5 वर पोहोचवू शकले तर समोरचा खेळाडू हा ऑटोमॅटिकली चेकमेट होणार आहे. तर आता पांढऱ्या खेळाडूचा नाइट E5 पर्यंत पोहोचलेला आहे. पुढची चाल होती C5, रूक H2 E1, E टेक्स F3, G टेक्स F3, नाइट H5, रूक G1.
आता तुम्ही जर बघितलं तर सगळे एक्सचेंजेस आणि काही चाली झाल्यानंतर पांढरा राजा हा तुलनेने जास्त सिक्युअर कॅसलमध्ये आहे. या उलट काळा राजा हा काहीसा अडचणीत आहे. जी कॉलम ओपन आहे, त्याचप्रमाणे दोन्ही नाईट्स मूव्ह झाले तर बिशपचा डायगोनल सुद्धा ओपन आहे. क्वीन सुद्धा कधीही जी कॉलम मध्ये येऊ शकते. सो एकंदरीत या मोमेंटला तरी पांढऱ्या खेळाडूची पोझिशन जास्त स्ट्रॉंग आहे. यानंतर पुढची चाल होती रुक G1 नंतर C4, ज्याला प्रज्ञानंदचं उत्तर होते नाईट टेक्स C4, क्वीन E7. तुम्ही जर बघितलं तर कदाचित काही लोकांना असं वाटू शकेल की पॉन C4 ही चाल का खेळली, तर त्याचं एक कारण असंही असू शकेल की जुवेंजुनला सी कॉलम जो आहे तो ओपन करायचा होता, जेणेकरून गरज पडल्यानंतर त्या साइडनी अटॅक करता येऊ शकेल. पण प्रज्ञानंदने पहिल्यांदा नाईट टेक्स C4 ही चाल खेळली. ज्यानंतर क्वीन E7, A3, बिशप टेक्स C3, बिशप टेक्स C3. आणि आता तुम्ही जर बघितलं तर बिशपचा डायगोनल ओपन झालेला आहे. रुक त्याच कॉलम मध्ये आहे. या परिस्थितीमुळे काळ्या खेळाडूवर डेंजरस अटॅक होऊ शकतो. यानंतर पुढची चाल होती क्वीन टेक्स H4. आता लगेचच काही हत्तीने प्यादा मारण्यात पॉइंट नाही, कारण नाईट जो आता H5 घरावर आहे तो ते प्यादा प्रोटेक्ट करतोय. सो या परिस्थितीमध्ये प्रज्ञानंदची चाल होती क्वीन E5. क्वीन E5 ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर चेकमेट थ्रेट केलेला आहे, कारण ट्रिपल अटॅक आहे. पहिल्यांदा काही तो लगेच क्वीनने मारणार नाही, पहिल्यांदा तो रुकने मारेल, कंपल्सरी नाईटने मारावा लागेल आणि मग चेकमेट होऊ शकतो. हे लक्षात घेऊनच जुवेंजुनची चाल होती क्वीन E7. पुन्हा एकदा त्या प्यादाला अजून प्रोटेक्शन ऍड केलेलं आहे. रुक D2 D1. आता प्रज्ञानंदच्या चाली ज्या आहेत त्या सिंपल आहेत. तो हळूहळू प्यादावरती प्रेशर वाढवतोय आणि त्याच वेळी आता त्याने ही काळजी घेतलेली आहे की जर ब्लॅक प्लेअरचा व्हाईट बिशप दुसरीकडे कुठे मूव्ह झाला तर क्वीन एक्सचेंज होऊ शकते. मग या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती क्वीन D7, ज्याला प्रज्ञानंदचे उत्तर होते नाईट H6. नाईट H6 चाल खेळून तुम्ही बघितलं तर ब्लॅक रुक वरती अटॅक आहे, म्हणून रुक E7. आता G7 प्यादाला अजून एक सपोर्ट ऍड केलेला आहे. ज्यानंतर आता प्रज्ञानंदची चाल होती क्वीन H2. क्वीन H2 ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर H5 या घरावरच्या नाईट वरती अटॅक आहे. सो नाईट F6. नाईट F6 ही चाल खेळल्यानंतर क्वीन टेक्स H6. आता प्यादा तर काही क्वीन मारू शकत नाही कारण ते पिन आहे. सो क्वीन टेक्स H6. इथून अजून एक चेकमेट थ्रेट ऍड केलेला आहे. पण ते करत असताना तुमच्या लक्षात येईल की व्हाईट नाईट जो आता D6 घरावरती आहे त्याला आता कोणाचाही सपोर्ट नाही, म्हणून जुवेंजुनने ते ऍक्सेप्ट केलं. क्वीन टेक्स D6. ज्यानंतर प्रज्ञानंदची चाल होती बिशप टेक्स F6 आणि ही चाल खेळल्यानंतर जुवेंजुनने आपली हार मान्य केली. त्याचं कारण तुम्ही जर बघितलं तर क्वीन कदाचित प्यादा मारेल आणि राजाला चेक देऊ शकेल, बट यानंतर बिशप पुन्हा मागे येईल आणि ऑल ऑफ द सडन आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की एक तर क्वीन मरेल किंवा राजा चेकमेट होऊ शकतो. कारण G7 या प्यादाला आता फक्त एकाच रुकचा सपोर्ट आहे आणि त्याच्यावर अटॅक मात्र ट्रिपल अटॅक आहे. म्हणजे एकतर क्वीन मारली जाईल किंवा राजा चेकमेट होईल. दोन्ही परिस्थितीमध्ये व्हाईट प्लेअरला डेफिनेटली जास्त फायदा आहे. किंवा समजा काही दुसरी चाल खेळली की क्वीन टेक्स F6 नंतर राजाला चेक न देता वेगळी चाल काही जर खेळायचा प्रयत्न केला, लेट्स से क्वीन मागे घेतली आणि बिशपला सपोर्ट ठेवला, तरीही एक अतिशय चांगली चाल इथे आता पांढऱ्या खेळाडूकडे आहे. ती चाल म्हणजे रुक टेक्स E6. आणि ही चाल म्हणजे सिंपल आहे की त्याला फक्त आणि फक्त 7व्या रो मधून आयदर क्वीन किंवा रुक कोणीतरी बाजूला घ्यायचंय. मग सपोज क्वीनने रुक मारला तर या परिस्थितीमध्ये
हा अशा पद्धतीचा चेक आपल्याला बघायला मिळेल, कारण आता 7व्या रो मध्ये कोणाचाही सपोर्ट नाही, फक्त हत्तीचा सपोर्ट आहे. चेक दिलेला आहे, कंपल्सरी मारावा लागेल आणि हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं. म्हणजे ते सुद्धा पॉसिबल नव्हतं. बिशप टेक्स F6 नंतर क्वीन अजून दुसरीकडे कुठे समजा काही खेळायचा प्रयत्न केला असता तरी रूक टेक्स G7 ही चाल नेहमीच पॉसिबल आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समजा क्वीन कुठेच हलवली नाही, काहीच केलं नाही, पण चेकमेट रोखण्यासाठी हत्तीने उंट मारला तर आपल्या लक्षात आलं असेल की पुन्हा एकदा असं व्हेरिएशन बघायला मिळेल. अजूनही प्यादा काही क्वीनला मारू शकत नाही आणि इथे सडनली आता प्रज्ञानंद जो आहे तो एक्सचेंज अप सुद्धा झालेला आहे आणि एक्सचेंज अप झाल्यानंतर त्याच्याकडे 2 प्यादी सुद्धा एक्स्ट्रा आहेत. सो डेफिनेटली ही पोझिशन अजूनही पांढऱ्या खेळाडूच्याच फेवर मधली आहे. आता चेक जरी दिला तरी क्वीन मध्ये येऊ शकते आणि चेकमेट काही होणार नाही. सो नुसते एक्सचेंजेस करत बसण्यात सुद्धा काही पॉईंट राहिलेला नाही. किंवा अजून काही व्हेरिएशन असेल तर बघा की हत्ती न मारता लेट्स से हत्ती पुढे घेतला आणि अजून सपोर्ट दिला. पण अगेन या परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की कदाचित प्रज्ञानंदने पहिल्यांदा हत्ती मारला असता. आता वजिराने जरी उंट मारला तरी परत हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असतं जिथे पांढरा खेळाडू हा रुकअप आहे. म्हणजे एकंदरीतच कुठलंही व्हेरिएशन जरी बघितलं तरीही या परिस्थितीमध्ये आता आपल्याला माहिती आहे की पांढऱ्या खेळाडूचीच पोझिशन ही जास्त स्ट्रॉंग असली असती. सो एकंदरीतच सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बिशप टेक्स F6 या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि प्रज्ञानंदने पुरुषांच्या पाठोपाठ महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनला सुद्धा हरवलेलं आहे. आणि आपल्याला माहिती की प्रज्ञानंदची बहीण वैशाली जी आहे ती सुद्धा महिलांच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी क्वालिफाय झालेली आहे. जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मनासारख्या झाल्या तर हे दोघं भाऊ बहीण वर्ल्ड चॅम्पियन म्हणून बघायला मिळतील का? तर लेट्स होप. हे वर्ष खूप इंटरेस्टिंग राहील. हा गेम तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.